आपण संख्यांचा प्रकार फर्स्ट मध्ये काय बघितलं होतं, नैसर्गिक संख्या बघितलं होतं. टाइप सेकंड मध्ये बघितलो आपण पूर्ण संख्या. आता बघूया आपण टाइप थर्ड पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये हे 1 पासून काउंटिंग होऊ लागलं, त्यामध्ये 0 आलं तर पूर्ण संख्या झाली. मग त्यानंतर टाइप थर्ड मध्ये आपण बघूया पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय आहे बरं. हे बघा, पूर्ण संख्या हे 0 पासून स्टार्ट होऊ लागली. ही संख्या रेषा आहे बरं का, ही जी आहे ही संख्या रेषा आहे. संख्या रेषावर जी संख्या मांडलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता लगेच सांगते. पूर्णांक संख्या नेमकं आहे काय. बघा ह्या साईडला ही पूर्ण संख्या झाली ना. हे धन मध्ये आहे बरं का, ही धन मध्ये आहेत. पूर्ण संख्यामध्ये जी संख्या इकडे 0 पासून स्टार्ट होऊ लागली हे धन संख्या होते उजवीकडल्या साईडला. आता बघूया डावीकडल्या साईडला. आता आपण नेक्स्ट बघूया पूर्णांक संख्या, म्हणजे डावीकडल्या साईडला बघूया आपण 0च्या ह्या संख्या काय असतात. ही -1, -2, -3, -4, -5 हे पूर्णांक संख्या झाल्या. ही डावीकडली साईड आहे, या साईडला मायनस कमी होत जातात संख्या आणि उजवीकडल्या साईडला हे वाढत जातात. हे धन पूर्णांक संख्या आहे उजवीकडल्या साईडला आणि डावीकडल्या साईडला हे ऋण पूर्णांक संख्या आहे. हे कमी होत जातात आणि हे वाढत जातात. ह्या उजवीकडल्या साईडला हे पूर्णांक धन संख्या आहेत आणि डावीकडल्या साईडला जे आहेत त्या ऋण पूर्णांक संख्या आहेत. समजलं. तो मायनस होत येतात म्हणजे कमी होतात. मायनस डावीकडल्या साईडला कमी होत जातात संख्या, ह्या साईडला कमी संख्या होत जातात डावीकडं. हे ऋण पूर्णांक संख्या आहेत आणि उजवीकडल्या साईडला ही धन पूर्णांक संख्या आहेत. ओके, तुम्ही म्हणसाल 0 काय आहे, 0 ऋण आहे का धन आहे. सांगते तुम्हाला ऐका. 0 ही संख्या ऋण बी नाही आणि धन पण नाही. कसं ते पण सांगते मी तुम्हाला. बघा उदाहरण सांगते, एक्झाम्पल. -140 + 140 दोन्ही संख्यांसोबत सुद्धा 0 ऍड आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा 0 ही धन पण नाही आणि ऋण पण नाही. समजलं. 0 हे कशासोबत पण लागत असेल ते संख्या वाढवते. 0 ही मध्यभागी असते संख्या रेषेच्या. ही संख्या रेषा आहे, 0 ही मध्यभागी आहे. ह्या साईडला जी संख्या आहे ती वाढत जातात. ही धन संख्या आहेत. उजवीकडल्या जे साईडला आहे ती धन संख्या आहेत. डावीकडल्या साईडला जे आहेत ही ऋण संख्या आहेत, मायनस मध्ये येतात, कमी होत जातात. ठीक आहे. पूर्णांक संख्याला इंग्रजीमध्ये इंटिजर नंबर्स म्हणतात आणि संच सुद्धा हे आय अक्षराने कॅपिटल दर्शवतात. बघा सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही, हे सुद्धा अनंत आहेत. सर्वात लहान पूर्णांक संख्या हे सांगता येत नाही. बघा सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आहे ते सुद्धा सांगता येत नाही. सांगता येते का बरं. सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, ही अनंत असतात. बघा सर्वात लहान धन पूर्णांक संख्या हे कोणती आहे. 1. म्हणजे धनामध्ये धन आहेत ना, ही धन संख्या आहेत. म्हणजे तर काय म्हणजे प्लस आहे बरं का. असं इथं दिसत नाही बट ही प्लस मध्येच आहेत. धन म्हणजे प्लस मध्ये असतात. सर्वात लहान धन संख्या कोणती आहे. +1 म्हणजे 1. सर्वात मोठी ऋण संख्या कोणती आहे. -1. कारण की ही संख्या कमी होते आलेत ना, ही कमी होते आलेत. चला आपण एक वेळेस डबल रिव्हिजन करूया. फर्स्ट मध्ये आपण बघितलं होतं नैसर्गिक संख्या, सेकंड मध्ये आपण बघितलं होतं पूर्ण संख्या, थर्ड मध्ये आपण बघितलं होतं पूर्णांक संख्या, डिफरंट आपण बघितलं. चला आपण लगेच बघूया. आपण एक वेळेस रिव्हिजन करून घेऊया. पूर्णांक संख्या म्हणजे इंग्रजीमध्ये इंटिजर्स नंबर म्हणतात. मध्यभागी 0 आहे, संख्या रेषेच्या मध्यभागी 0 आहे. या साईडला जी संख्या आहेत ही धन संख्या आहेत, या साईडला जी संख्या आहेत डावीकडं ही ऋण संख्या आहेत म्हणजे ऋण पूर्णांक संख्या. उजवीकडल्या साईडला धन पूर्णांक संख्या, ही प्लस मध्ये असतील आणि मायनस मध्ये आहेत. सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही म्हणजे अनंत आहेत. सर्वात मोठी पूर्णांक संख्या ते पण सांगता येत नाही. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे म्हणजे +1. समजलं. नोट्स बनवत राहा.